हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ऑनलाईन मंचावर, ज्याचं नाव आहे द डिजिटल क्लासरूम ऑफ आर अगस्ती करियर इन्स्टिट्यूट. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला बोर्डवर दिसतंय, आज आपण सुरू करणार आहे अल्जेब्राचा सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मित्रांनो, या अगोदर आपण जॉमेट्रीचा सेकंड लेसन पायथागोरस थेरम कंप्लीट केलेला आहे दिवाळीच्या आधी. आता दिवाळीनंतर पहिलाच लेसन आपण सुरू करतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन, जो की अल्जेब्राचा सेकंड लेसन आपल्याला बघायला अल्जेब्राच्या टेक्स्टबुक मध्ये सेकंड लेसन आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, चला करायची मग सुरुवात. याआधी ज्यांनी पायथागोरस थेरमचे लेक्चर बघितले नसतील त्यांनी काय करा, पहिले ते लेक्चर बघून घ्या आणि नंतर मग आता इकडे यायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन कडे. चला तर सुरू करू मित्रांनो आपण आपला अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन हे तुमच्यासाठी आय थिंक थोडस नवीन असेल. याच्या आधी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन बद्दल कुठे 9th ला म्हणा 8th ला म्हणा शिकलेले आय थिंक नसावेत. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन थोडंसं बाजूला ठेवा, आधी आपण डिस्कस करू इक्वेशन काय असतं ते. आता इक्वेशन काय असतं सगळ्यांना माहिती आहे. इक्वेशन आपण अशा मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला म्हणतो ज्याच्यामध्ये बेटा काय येतं, इक्वल टू चं साइन येतं. इक्वल टू चं साइन आलं म्हणजे काय, काहीतरी याची लेफ्ट साइड असेल आणि काहीतरी याची काय असेल, राईट साइड असेल. म्हणजे ज्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला इक्वल टू बघायला मिळेल त्या मॅथमॅटिकल एक्सप्रेशनला आपण इक्वेशन म्हणतो. आता त्या इक्वेशन मध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये स्पेसिफिक कोणतं इक्वेशन बघायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. याआधी तुम्ही फर्स्ट लेसन लिनियर इक्वेशन बघितलेले, आता आपण बघतोय काय, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता एकदा आपण समरी बघून घेऊ की या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय काय. तर बघा, याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला शिकायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, त्याचं इंट्रोडक्शन वगैरे. त्यानंतर मेथड्स ऑफ सॉल्विंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करण्याच्या 3 मेथड आहेत. त्या 3 मेथड आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत आणि मोस्ट ऑफ द चॅप्टर या 3 मेथड वरती डिपेंड आहे. त्यानंतर आपल्याला पुढे बघणं आहे नेचर ऑफ द रूट्स. जे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट राहतात त्या रूट्सचं नेचर वगैरे आपल्याला बघायचंय. त्यानंतर बघायचंय रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट काय असतं आणि त्याचे जे कोइफिशियंट असतील त्या रूट बद्दल आणि कोइफिशियंट मध्ये काहीतरी रिलेशन फॉर्म होतं, ते रिलेशन आपल्याला डिस्कस करायचंय. आणि शेवटी चॅप्टरचा आपल्याला दी एंड करणे बेटा कशानं, ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन मध्ये काय असतं, मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे ऍप्लिकेशन मध्ये आपण जनरल काय करत असतो, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो. ठीक आहे, चला मग जाऊ आता आपण आपल्या पहिल्या पॉइंट कडे की क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आहे ते बघू. तर बघा, क्वाड्रॅटिक इक्वेशनची डेफिनेशन, द इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल म्हणजे असं इक्वेशन ज्याच्यात काय पाहिजे, एकच व्हेरिएबल पाहिजे. जसं लिनियर मध्ये तुम्ही काय बघितलं, तिथं 2 व्हेरिएबल लागतात आपल्याला, एक एक्स व्हेरिएबल आणि एक वाय व्हेरिएबल, जसं फर्स्ट लेसन मध्ये बघितलं तुम्ही तिथं. पण इथं काय आहे, इथं काय पाहिजे, एकच व्हेरिएबल पाहिजे. द इक्वेशन इन्व्हॉल्विंग ओनली वन व्हेरिएबल विथ ऑल इंडायसेस ऍज होल नंबर. इंडेक्स माहिती ना, इंडेक्स म्हणजे तो पॉवर वाला नंबर. तो पॉवर काय पाहिजे, व्हेरिएबलचा पॉवर होल नंबर पाहिजे. त्यानंतर अँड हॅव्हिंग 2 ऍज द मॅक्झिमम इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्स किती पाहिजे, म्हणजे मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे बेटा, 2 पाहिजे. या 3 कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करन त्या इक्वेशनला आपण काय म्हणणार, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणणार. कोणत्या 3 कंडिशन, पहिली कंडिशन काय सांगते सर, एकच व्हेरिएबल पाहिजे, ओनली वन व्हेरिएबल. ही झाली फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय, की जे काही म्हणजे जेवढं काही व्हेरिएबलचे टर्म आहे, हालाकी व्हेरिएबल एकच आहे पण व्हेरिएबलचे टर्म खूप सारे असतील, त्या सगळ्या व्हेरिएबलचा जो पॉवर आहे, जो इंडेक्स आहे, तो काय पाहिजे, होल नंबर पाहिजे. म्हणजे इंडेक्स काय पाहिजे बेटा, तर इंडेक्स होल नंबर पाहिजे. म्हणजे इंडेक्स निगेटिव्ह नको, इंडेक्स फ्रॅक्शन वगैरे नको. आणि थर्ड कंडिशन आहे 2 ऍज द मॅक्झिमम इंडेक्स. म्हणजे त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम पॉवर, त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स किती पाहिजे, 2 पाहिजे. या 3 कंडिशन जर का सॅटिस्फाय केल्या तर त्या इक्वेशनला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. 3 कंडिशन लक्षात आल्या का. पहिली काय, एकच व्हेरिएबल पाहिजे. त्यानंतर व्हेरिएबलचा पॉवर होल नंबर पाहिजे आणि त्यानंतर मॅक्झिमम पॉवर किती पाहिजे, 2 पाहिजे. या 3 कंडिशन जे इक्वेशन सॅटिस्फाय करन त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज दॅट क्लिअर. आता फॉर एक्झाम्पल बघा, मी एक इक्वेशन इथं राईट करतो, 4x² प्लस 9x
+7 = 0. मग आता आपल्याला बघायचं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही. लगेच पहिल्या कंडिशन कडे जायचं. काय सांगते पहिली कंडिशन, एकच व्हेरिएबल पाहिजे. बघा इथं फक्त x हा एकमेव व्हेरिएबल दिसतोय, म्हणजे पहिली कंडिशन तर बेटा सॅटिस्फाय झाली. त्यानंतर लगेच दुसऱ्या कंडिशन कडे जायचं. इंडेक्स काय पाहिजे, होल नंबर. इथं बघा 2 होल नंबर आहे, इथं x चा पॉवर 1 होल नंबर आहे, इथं x नाही म्हणजे x चा पॉवर 0 होल नंबर आहे. म्हणजे तिन्ही ठिकाणी पण काय आहे, इंडेक्स होल नंबर आहे. म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. आणि त्यानंतर काय म्हटलंय, मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. बघा इथं इंडेक्स 2 आहे, इथं इंडेक्स 1 आहे, इथं इंडेक्स 0 आहे. मॅक्झिमम किती झालं, मग मॅक्झिमम इंडेक्स बेटा 2 झालं. म्हणजे थर्ड कंडिशन पण काय झाली, इथं थर्ड कंडिशन पण इथं सॅटिस्फाय झाली. म्हणून आपण म्हणणार हे जे इक्वेशन दिसतंय आपल्याला, हे इक्वेशन काय आहे, तर हे इक्वेशन बाळांनो क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. इज दॅट क्लिअर, काही कन्फ्युजन. चला अजून एक इक्वेशन, अजून एक एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल बघा. समजा मी इक्वेशन राईट केलं, 4y⁻² प्लस 3y -2 = 0. आता हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाही ते आता आपण बघू. लगेच पहिल्या कंडिशन बघा, जास्त डोकं लावायचं नाही. या 3 कंडिशन चेक करायच्या. जर तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या तर म्हणायचं क्वाड्रॅटिक आहे. तिन्ही पैकी एक जरी कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली तरी म्हणायचं क्वाड्रॅटिक नाहीये. चला पहिली कंडिशन, एकच व्हेरिएबल पाहिजे, y दिसतोय. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली सर. दुसरीकडे चला बाळांनो, इंडेक्स होल नंबर पाहिजे. इथं इंडेक्स 2 आहे, इथं इंडेक्स 1 आहे. पण आता लक्षात घ्या, हा जो y आहे बेटा हा डिनॉमिनेटरला आहे. याला जर आपण न्यूमरेटरला नेलं, या y ला जर आपण न्यूमरेटरला नेलं तर इथं डिनॉमिनेटरला पॉवर 1 आहे. मग वर नेलं तर काय होईल, न्यूमरेटरला त्याचा पॉवर काय होईल, -1 होईल. म्हणजे इथं पॉवर 2, इथं पॉवर -1, इथं y चा पॉवर किती आहे, y नाहीच, म्हणजे y चा पॉवर 0 आहे. आणि इथं जर आपण बघितलं तर हा -1 काय नाही रे, हा -1 होल नंबर नाहीये. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नसणार आहे. इज दॅट क्लिअर, काही कन्फ्युजन कोणाला. चला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन केव्हा नाही बनणार हे लक्षात आलंय का. पण ते सांगून द्यायचं, 3 कंडिशन सॅटिस्फाय जर का झाल्या तर त्याला म्हणायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन. तिन्ही पैकी जर एखादी कंडिशन सॅटिस्फाय झाली नाही तर त्याला म्हणायचं बाळा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. 3 कंडिशन कोणता कोणता आहे, पहिली कंडिशन व्हेरिएबल एक पाहिजे. दुसरी कंडिशन प्रत्येक व्हेरिएबलचा पॉवर, म्हणजे ज्या काही व्हेरिएबलच्या टर्म आहे, व्हेरिएबल एकच आहे, व्हेरिएबलचा पॉवर जो असेल, व्हेरिएबलचा इंडेक्स जो असेल तो काय असला पाहिजे, होल नंबर असला पाहिजे. आणि थर्ड कंडिशन काय बाळांनो, मॅक्झिमम इंडेक्स 2 असलं पाहिजे. या तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर त्याला आपण काय म्हणणार, त्याला आपण म्हणणार हे इक्वेशन काय आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. इज दॅट क्लिअर, क्लिअर झालं का सगळ्यांना, तर काही कन्फ्युजन आहे. चला आता आपण जाऊ पुढचा पॉइंट, जो की आपल्याला बघायचा आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, स्टँडर्ड फॉर्मलाच कुठं कुठं तुम्हाला जनरल फॉर्म असं पण बघायला मिळेल. एक तर स्टँडर्ड फॉर्म म्हणतात किंवा जनरल फॉर्म, दोन्ही पण एकच असतं. मग आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म कोणता आहे, तर हा जो फॉर्म आहे बेटा, ax² प्लस bx प्लस c = 0, ax² प्लस bx प्लस c = 0, हा काय, तर हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म असतो. जनरली क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला अशा फॉर्म मध्ये बघायला मिळतं. किंवा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला राईट करायचं असेल तर ते या फॉर्म मध्ये आपल्याला राईट करावं लागतं. ax² प्लस bx प्लस c = 0. याच्यामध्ये एबीसी काय बघा, एबीसी रिअल नंबर आहेत, म्हणजे एबीसी कुठले पण रिअल नंबर आपण घेऊ शकतो. आणि एक्स काय असेल रे, एक्स व्हेरिएबल आहे. एक्सच व्हेरिएबल वापरावं गरजेचं नाहीये, तुम्ही कोणताही व्हेरिएबल वापरू शकता, पण एकच वापरायचं. एक्स वापरला तर फक्त एक्सच वापरायचा, वाय वापरला तर वायच वापरायचा, एम वापरला तर एमच वापरायचा, जो काय तुम्ही वापरत असेल तोच वापरायचा. आणि एक मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की a इज नॉट इक्वल्स टू 0. आणि सगळा खेळ बाळांनो याच्यावर डिपेंड आहे की a ची व्हॅल्यू काय नसती, इथं 0 नसती. मग सर इथं आपण म्हणतो एबीसी रिअल नंबर आहे. यस ऑफकोर्स एबीसी काय येत रे, एबीसी रिअल नंबर आहेत, एबीसी आर रिअल नंबर. पण हा जो ए जो आहे ना बेटा, ए काय नसतो, 0 नसतो.
म्हणजे ए ची काय रे, ए ची 0 सोबत बेटा दुश्मनी आहे. सर असं का बरं, ए 0 का बरं नसावा, तर होईन काय बघा लक्षात घ्या. आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म काय असतो हा बघा, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. आणि याच्यामध्ये जर मी a ची व्हॅल्यू जर का 0 ठेवली तर ही पहिली टर्म 0 होऊन जाईल ना ही सगळी. a इंटू 0 0 म्हणजे इक्वेशन काय बनल रे, असं बनल bx प्लस c इक्वल टू 0. आणि मग हे लिनियर इक्वेशन बनतं. पण याच्यामध्ये डिग्री 2 राहतच नाही ना, मॅक्झिमम पॉवर 2 राहतच नाही, त्यामुळे क्वाड्रॅटिक बनणारच नाही. त्यामुळे काय गरजेचं आहे, a ची व्हॅल्यू नॉन झिरो असणं गरजेची. बी आणि सी बद्दल काही प्रॉब्लेम नाही. बी आणि सी दोघं 0 राहू शकतात किंवा दोघांपैकी एक 0 राहू शकतं किंवा दोघं बी नॉन 0 राहू शकतात. बी आणि सी वरती काही कंडिशन नाहीये. म्हणजे जो एक्सचा कोएफिशियंट आहे आणि जी कॉन्स्टंट टर्म आहे त्याच्यावरती काही बंधनं नाहीयेत. पण या एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट आहे त्याच्यावरती मात्र एक महत्वाचं बंधन आहे, ते असं तर त्याची व्हॅल्यू काय नको, 0 नको. 0 जर असेल तर ते क्वाड्रॅटिक बनणारच नाही. त्यामुळे ए ची व्हॅल्यू काय नसती, 0 नसती. इज दॅट क्लिअर? तर आपण बघितलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं, 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. पहिली कंडिशन एकच व्हेरिएबल पाहिजे, प्रत्येक टर्मची डिग्री, प्रत्येक टर्मचा मॅक्झिमम, प्रत्येक टर्मचा इंडेक्स किती काय पाहिजे, होल नंबर पाहिजे. आणि तिसरी कंडिशन मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय झाल्या तर त्याला क्वाड्रॅटिक म्हणायचं. तिन्ही पैकी जर एखादी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल त्याला म्हणायचं बाळा क्वाड्रॅटिक नाहीये तू. त्यानंतर आपण बघतोय आता स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. काय असतो स्टँडर्ड फॉर्म, हा वाला ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. हा असेल बेटा काय, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल किंवा स्टँडर्ड फॉर्म. याच्यामध्ये एबीसी आर रियल नंबर्स, एक्स इज अ व्हेरिएबल अँड a इज नॉट इक्वल्स टू 0. a ची व्हॅल्यू काय नसती, 0 नसती. ठीक आहे. याच्यावरती आपल्याला क्वेश्चन येतात. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन देतात, त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करा म्हणतात आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये राईट करून नंतर कम्पेअर करून आपल्याला एबीसी ची व्हॅल्यू विचारतात. असे क्वेश्चन आपल्याला करायचे असतात. तर स्टँडर्ड फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. काय स्टँडर्ड फॉर्म, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. असा फॉर्म जर असेल तर याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म. ठीक आहे. चला इथं काही आपल्याला एक्झाम्पल दिसत आहे, ते एक्झाम्पल आपण बघू. बघा इकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, इकडे जनरल फॉर्म आहे, इकडे एबीसी च्या व्हॅल्यू सांगायच्या आहेत. मग आता बघा पहिल्या इक्वेशन मध्ये बघा एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू 0. मग आता जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म कसा आहे आपला, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे पहिले एक्स स्क्वेअर ची टर्म आली पाहिजे की आलेली दिसतीये, नंतर एक्स वाली टर्म पाहिजे. आता इथं बघा इथे एक्स वाली टर्म नाही म्हणून त्याला काय केलं, 0x ऍडजस्ट केलं. जी टर्म नसेल तिला 0 मध्ये ऍडजस्ट करून घ्यायचं म्हणजे कम्पेअर करायला सोपं जातं. आणि नंतर कॉन्स्टंट टर्म काय रे, -4 इक्वल टू 0. हा झाला या इक्वेशनचा जनरल फॉर्म किंवा स्टँडर्ड फॉर्म. आता जर कम्पेअर केला आपण ax स्क्वेअर प्लस bx प्लस c सोबत जर कम्पेअर केलं तर a ची व्हॅल्यू काय आहे, a म्हणजे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, तो इथं काही नाही म्हणजे काय असतो 1. म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली 1. त्यानंतर x चा कोएफिशियंट म्हणजे b, त्याची व्हॅल्यू किती झाली तर 0. आणि कॉन्स्टंट नंबर काय आहे बघा, साइन सोबत घ्यायचं बरं का. बरेच पोरं काय करतात फक्त 4 लिहितात आणि चालत. इथं -4 आहे ना, तर विथ साइन घ्यायचंय आपल्याला. म्हणजे c ची व्हॅल्यू किती झाली मग -4 झाली. लक्षात. आता हे दोन्ही खालची सॉल्व्ह करू आपण. y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 2y मायनस 7. मग आता जनरल फॉर्म मध्ये पहिले काय पाहिजे, स्क्वेअर टर्म पाहिजे. मग स्क्वेअर टर्म काय इथं y स्क्वेअर घेऊन टाकली, y स्क्वेअर. नंतर पाहिजे y वाली टर्म म्हणजे मिडल टर्म, ती राईटला आहे. आपल्याला काय पाहिजे, इक्वलच्या लेफ्टला पाहिजे. मग त्याला जर मी लेफ्टला आणलं काय बनल, निगेटिव्ह बनल. 2y काय होईल, लेफ्टला जाऊन -2y होईल. नंतर कॉन्स्टंट टर्म पण आपल्याला लेफ्टलाच पाहिजे, राईटला आहे. मग -7 राईटला, राईटची लेफ्टला जाऊन काय होतील रे, +7 होतील. इक्वल टू काय काही नाही म्हणजे 0 आलं. मग आता स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म मध्ये ओके. मग आता एबीसी च्या व्हॅल्यू, ए म्हणजे काय स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट, y स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे 1. म्हणजे याची व्हॅल्यू झाली 1. त्यानंतर बी ची व्हॅल्यू, y चा कोएफिशियंट किती आहे -2 म्हणजे बी झाला -2. आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे काय सी, मग कॉन्स्टंट टर्म किती आहे 7. म्हणजे सी ची व्हॅल्यू किती झाली रे, सी ची व्हॅल्यू झाली 7. ठीक आहे. आता थर्ड वाला बघा. थर्ड मध्ये काय आहे, स्क्वेअर टर्म पहिले एक्स स्क्वेअर ऍज इट इज. नंतर काय पाहिजे आपल्याला, एक्स ची टर्म म्हणजे मिडल टर्म. मिडल टर्म काय दिसतीये 2x. देन आता कॉन्स्टंट टर्म इथं नाही बघा. मग कॉन्स्टंट टर्म नसताना आपण काय करतो, 0 मध्ये ऍडजस्ट करतो. मग कॉन्स्टंट टर्म काय करणार इथं आपण 0 राईट करणार, इक्वल टू किती 0. मग त्याला आपण कम्पेअर केलं स्टँडर्ड फॉर्म सोबत. ए म्हणजे काय, एक्स स्क्वेअरचा
कोएफिशियंट किती रे 1, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळाली इथं 1. नंतर बी म्हणजे काय एक्सचा कोएफिशियंट किती तो 2, बी ची व्हॅल्यू मिळाली 2 आणि कॉन्स्टंट टर्म किती आहे 0, म्हणजे सी मिळालं किती आपल्याला 0. आलं लक्षात. इथं आपण 2 पॉइंट बघितले, एक क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म आणि नंतर एबीसीच्या व्हॅल्यू. स्टँडर्ड फॉर्म काय आहे ax² + bx + c = 0 आणि नंतर या फॉर्म मध्ये आणल्यानंतर आपण काय करतो कंपेअर करून त्याच्या एबीसीच्या व्हॅल्यू सांगत असतो. ठीक आहे, काय कन्फ्युजन कोणाला. चला जायचं पुढच्या पॉइंट कडे. मग पुढच्या पॉइंट कडे जाऊ. आता इथं काय बघा आपल्याला डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं डिसाइड करायचं आपल्याला कुठले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहेत आणि कुठले इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही. एक मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो बघा नीट इथं. आता फर्स्ट वाला, फर्स्ट इक्वेशन दिलंय बघा 3x² - 5x + 3 = 0. आपल्याला चेक करायचंय की हे जे सुंदर असं इक्वेशन आपल्याला दिसतंय हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे का नाहीये. आता याला जर आपल्याला चेक करायचं असेल तर क्वाड्रॅटिकच्या 3 कंडिशन मी तुम्हाला सांगितलंय. पहिले बघायचं एकच व्हेरिएबल आहे का. तर बघा इथे एकच व्हेरिएबल दिसतो एक्स आपल्याला, म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. नंतर बघायचं तो व्हेरिएबल आहे त्याचा प्रत्येक टर्म मध्ये इंडेक्स होल नंबर आहे का. इथं बघा इथं इंडेक्स 2 आहे, इथं इंडेक्स 1 आणि इथं इंडेक्स 0 आहे. 2 1 0 सगळे होल नंबर आहे, म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय झाली. थर्ड कंडिशन आपण काय म्हटलं तर मॅक्सिमम इंडेक्स 2 पाहिजे. 2 1 0 मॅक्सिमम किती झाला 2 झाला, म्हणजे थर्ड कंडिशन पण काय झाली इथं सॅटिस्फाय झाली. म्हणजे या इक्वेशन मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन बनण्यासाठी लागणाऱ्या तिन्ही कंडिशन आहे त्या तिन्ही कंडिशन सॅटिस्फाय झालेल्या आहे. म्हणून हे इक्वेशन काय असेल बाळांनो, तर हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. आणि असाच क्वेश्चन तुम्हाला 1 किंवा 2 मार्क साठी बघायला मिळेल. एक इक्वेशन देतील हे क्वाड्रॅटिक आहे का, आहे तर मग ते रिझन सोबत द्यावं लागतं, नाही तर ते पण रिझन सोबत द्यावं लागतं. ठीक आहे, मग आता इथं मी तुम्हाला डिटेल मध्ये सोल्युशन लिहून देतो बघा. कसं लिहिणार, हिअर आपल्याला काय सांगितलं तर एकच व्हेरिएबल पाहिजे ना. मग काय व्हेरिएबल इथं एक्स. मग हिअर एक्स इज द only one variable. X is the only one variable and maximum index किती पाहिजे 2 पाहिजे जी काय आहे इथं. and maximum index of the variable is 2. maximum index of the variable किती आहे 2 आहे. therefore आपण काय म्हणणार, इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय झालं मग क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. आलंय सगळ्यांच्या लक्षात, काही कन्फ्युजन आहे का. तिन्ही कंडिशन चेक करायच्या, तिन्ही जर सॅटिस्फाय झाल्या तर क्वाड्रॅटिक आहे, अदरवाइज क्वाड्रॅटिक नाहीये. आता बघा जर 1 मार्काला तुम्ही डायरेक्टली यस पण लिहू शकता, पण जर का 2 मार्काला मग तुम्हाला थोडंसं तिथं डिस्क्रिप्शन राईट करावं लागेल की का बरं आहे किंवा का बरं नाहीये. आता फर्स्ट वाला लक्षात आलंय तुमच्या. आता सेकंड वाला मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करून देतो, तुम्ही नंतर त्याचं डिटेल सोल्युशन लिहायचं स्वतः. बघा 9y² + 5 = 0. व्हेरिएबल काय फक्त y, पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. नंतर बघायचं प्रत्येक टर्मचा जो म्हणजे व्हेरिएबलची जी प्रत्येक टर्म आहे त्याच्यामध्ये इंडेक्स होल नंबर आहे का. इथं इंडेक्स 2 आणि इथं इंडेक्स 0 आहे. 2 आणि 0 दोघंही होल नंबर आहे, म्हणजे सेकंड कंडिशन सॅटिस्फाय झाली. थर्ड कंडिशन मध्ये बघायचं मॅक्सिमम इंडेक्स 2 आहे का, तर मॅक्सिमम इंडेक्स इथं 2 आहे, म्हणजे सेकंड इक्वेशन पण काय होऊन जाईल, तर सेकंड इक्वेशन पण बेटा क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊन जाईल. ठीक आहे, चला थर्ड वाला तर इझी बघा. m³ - 5m² + 4 = 0. आता इथं जर बघितलं आपण तर बघा व्हेरिएबल तर एकच आहे, म्हणजे m एकच व्हेरिएबल आहे. त्यानंतर सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय होती. इथं काय म्हटलं होतं प्रत्येक टर्म चा जो इंडेक्स तो होल नंबर पाहिजे. इथं 3 8 2 n 0 आहे, हे पण होल नंबर आहे. पण थर्ड कंडिशन बेटा इथं घोळ करते. थर्ड कंडिशन मध्ये काय म्हटलं होतं रे, थर्ड कंडिशन मध्ये म्हटलं होतं मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे, पण इथं मॅक्झिमम इंडेक्स किती बघायला मिळतोय आपल्याला 3 बघायला मिळतोय. आणि मॅक्झिमम इंडेक्स जर 3 असेल तर क्वाड्रॅटिक असेल का बेटा, तर हे क्वाड्रॅटिक नसेल. मग इथं आपण लिहिणार इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. थर्डचं लागलं मी तुम्हाला राईट करून देतो व्यवस्थित. थर्ड वाला बघा इथं करू आपण, लक्ष द्या. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती ते देऊन टाकायचं. मग
here m is the only one variable, m is the only one variable, but maximum index of the variable, maximum index of the variable is 3. आपल्याला किती पाहिजे मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे तर 3 मिळालं. म्हणजे इथे काय म्हणणार आपण, इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. इट इज नॉट क्वाड्रॅटिक. आता क्यू लिहितो आम्ही, तुम्ही डिटेल मध्ये लिहा क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण म्हणणार हे काय नाहीये, क्वाड्रॅटिक इक्वेशन नाहीये. आलं लक्षात. बघा पहिल्या 2 कंडिशन सॅटिस्फाय झाला थर्ड मध्ये, पण फोर्थ कंडिशन मुळे थर्ड कंडिशन मुळे काय झालं, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन नाही झालं. ठीक आहे. चला फोर्थ वाला करू. फोर्थ पण आता बघा इथं खाली करतो. फोर्थ काय म्हटलंय, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दिलंय l+2 सेकंड ब्रॅकेट मध्ये दिलंय l-5 = 0. आता बघा हे आपल्याला डायरेक्टली कळणार नाही. आता याला पहिले आपल्याला काय करणार, सिम्प्लिफाय करणे आणि नंतर डिसाइड होईल क्वाड्रॅटिक आहे का नाहीये. तर पहिले काय करावं लागेल रे, या दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लाय करणे. मग आता पहिले l दोघांना मल्टिप्लाय करा. मग l ने दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार, चल भैया l ने दोघांना मल्टिप्लाय केलं तर काय मिळणार बघा, l × l l² मायनस l × 5 5l, then 2 × l 2l, 2 5 10 = 0. आता याला सिम्प्लिफाय करा थोडस. सो काय मिळेल, चल रे भैया l², एक मिनिट हे जरा मार्करचा इश्यू झाला, हटवतो मी. l² बघा -5l आणि +2l काय होईल, -3l, -3l -10 = 0. आणि आता हे बघा या फॉर्म मध्ये आलं बघा, हे ax² + bx + c = 0 या फॉर्म मध्ये आलं. बरं आता पहिली कंडिशन चेक करा. पहिली कंडिशन काय, एकच व्हेरिएबल पाहिजे. बघा इथे l एकमेव व्हेरिएबल आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सॉरी सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटलं होतं, प्रत्येक टर्मचा जो इंडेक्स आहे तो होल नंबर आहे का, 2 1 0 होल नंबर आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स इथं 2 चा आहे. म्हणजे हे काय बनल, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन बनल. मी इथे एवढं लिहून टाका तुम्ही. आता हियर x च्या ऐवजी l लिहायचं. हियर l इज द ओनली वन व्हेरिएबल अँड मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2, देअरफॉर इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे फोर्थ वाला पण काय असेल, क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. कळालं सगळ्यांना इक्वेशन. तर कसं डिसाइड होईल क्वाड्रॅटिक आहे का नाही ते आता इथं आपण बघितलं. जायचं पुढे. मग चला पुढे जाऊ. आता पुढचा पॉइंट आहे बघा आपला, रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट काय भानगडे ते आता आपल्याला बघायचंय. बघा रूटलाच काय म्हणतात, सोल्युशन पण म्हणतात बरं का. रूट्स किंवा मग याला काय म्हणतात, सोल्युशन असं पण म्हणतात. रूट किंवा सोल्युशन. अरे चल भैया, सोल्युशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन थोडंसं बाजूला ठेवा. कोणत्या पण इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे काय असतं रे, अशी व्हॅल्यू जी इक्वेशनला काय करन, सॅटिस्फाय करन, त्या व्हॅल्यूला काय म्हणतो आपण, सोल्युशन ऑफ दॅट इक्वेशन. मग क्वाड्रॅटिकचं पण काही डिफरंट नाहीये. क्वाड्रॅटिकचं पण तेच आहे. व्हेरिएबलची अशी व्हॅल्यू जी इक्वेशनला काय करन, सॅटिस्फाय करन, त्या व्हॅल्यूला म्हणतो आपण सोल्युशन ऑफ दॅट क्वाड्रॅटिक इक्वेशन, किंवा सोल्युशनला तिथं अल्टरनेट वर्ड आहे रूट ऑफ दॅट इक्वेशन. म्हणजे ज्या व्हॅल्यूनं काय केलं, क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय केलं, त्या व्हॅल्यूला म्हणणार आपण की ही व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे. आणि जर सॅटिस्फाय झालं नाही तर आपण म्हणणार ही व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय नाहीये, रूट नाहीये. सॅटिस्फाय केलं तर रूट असेल, सॅटिस्फाय नाही केलं तर रूट नसेल. आता फॉर एक्झाम्पल बघा, एका एक्झाम्पल वरून आपल्या चांगलं लक्षात येईल. ते समजा आपण एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं, x² - 4x + 4 = 0 असं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कन्सिडर केलं. आणि आपल्याला चेक करायचंय, समजा x = 2 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे की नाही.
मग आता x इक्वल टू 2 याचा रूट कधी होईल, जर आपण x ची व्हॅल्यू 2 ठेवली याच्यामध्ये आणि ते सॉल्व्ह करून काय मिळालं, 0 मिळालं. 0 मिळालं म्हणजे काय होतंय, x इक्वल टू 2 याला सॅटिस्फाय करतंय ना. सॅटिस्फाय करणं म्हणजे काय, लेफ्ट साइडचं आणि राईट साइडचा आन्सर सारखं आलं पाहिजे, त्याला म्हणतो आपण सॅटिस्फाय करणं. मग आता राईट साइडला तर सिम्प्लिफाय करायला काही ऑप्शन नाही आपल्याकडे, 0 तिथं डायरेक्टली. मग लेफ्ट साइडला आपण सिम्प्लिफाय करणार. कसं सिम्प्लिफाय करणार, x ची व्हॅल्यू 2 याच्यामध्ये ठेवणार आणि 2 ठेवल्यानंतर जर का 0 भेटलं तर आपण म्हणणार सोल्युशन आहे. आणि जर का 0 पेक्षा वेगळं काहीतरी भेटलं तर आपण म्हणणार सोल्युशन नाहीये. मग चेक करू आता. बघा, प्लेस x इक्वल टू 2. आता लेफ्ट साइड मध्ये जिथं x दिसेल तिथं 2 ठेवा. काय मिळेल, x चा स्क्वेअर म्हणजे 2 स्क्वेअर, 4 into 2 प्लस 4. किती होईल रे, 2 चा स्क्वेअर 4, 4 2 चा 8 प्लस 4 ॲज इट इज. 4 आणि 4 झाले 8 मायनस 8 झालं 0. मिळाला पाहिजे होतं 0, मिळालं पण 0. म्हणून आपण म्हणणार x इक्वल टू 2 इज अ रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपण काय म्हणणार इथं, x इक्वल टू 2 काय, या इक्वेशनचं रूट आहे. रूट कन्सेप्ट एकदम सिंपल आहे बघा. आणि जे आपण मागे शिकत आलेलं सोल्युशन, एखाद्या इक्वेशन सोल्युशन म्हणजे सॅटिस्फाय करणारी व्हॅल्यू, तीच डेफिनेशन इथे. क्वाड्रॅटिकचं रूट किंवा क्वाड्रॅटिकचं सोल्युशन म्हणजे काही लय मोठा वेगळा पार्ट नाहीये. तर अशी व्हॅल्यू जी काय करण, इक्वेशनला सॅटिस्फाय करण, त्या व्हॅल्यूला काय म्हणणार आपण, रूट ऑफ दॅट इक्वेशन म्हणणार. आले लक्षात, आले लक्षात. जायचं मग पुढे, रूट काय असतं, तर अशी व्हॅल्यू जी इक्वेशनला सॅटिस्फाय करण. तर हे जे आपण आतापर्यंत एवढा फापट पसारा बघितला, याच्यावरती आता आपल्याला काय करायचंय, फर्स्ट एक्सरसाइज जी की आपली प्रॅक्टिस सेट 2.1 आहे ती आता आपल्याला बघायची. ठीक आहे, चला मग त्याआधी एकदा हे बघून घेऊ आपण काय काय शिकलो याच्यामध्ये ते. तर एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हा काय रे, हा स्टँडर्ड फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. कधी असतं क्वाड्रॅटिक इक्वेशन, एखाद्या इक्वेशनला क्वाड्रॅटिक कधी म्हणायचं, जेव्हा ते इक्वेशन 3 कंडिशन सॅटिस्फाय करत असेल तेव्हा. कोणत्या 3 कंडिशन, पहिली एकच व्हेरिएबल पाहिजे, व्हेरिएबलचा इंडेक्स 1 नंबर पाहिजे आणि मॅक्सिमम इंडेक्स 2 पाहिजे. या 3 कंडिशन सॅटिस्फाय झाल्या त्याला म्हणायचं बाळा तो क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आणि क्वाड्रॅटिक जर असला तर त्याचा स्टँडर्ड फॉर्म हा एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. याच्यामध्ये एबीसी रिअल नंबर असतात आणि ए बाळांनो काय असतो, नॉन झिरो असतो. त्यानंतर बघा ही सोल्युशनची डेफिनेशन, द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन ऑर रूट ऑफ द इक्वेशन. जसं आपण बघितलं त्याप्रमाणे अशा व्हॅल्यू ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करतील त्याच व्हॅल्यूला काय म्हणणार आपण, सोल्युशन किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट म्हणणार. क्लियर आहे, क्लियर है का. चलो जाए तो एक्सरसाइज करें मग. चलो तो फर्स्ट एक्सरसाइज बेटा यहां पर हम करते हैं सॉल्व. खूप जास्त सिंपल ही प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो. प्रॅक्टिस सेटच नाही, हा चॅप्टर पण खूप सिंपल आहे. फक्त तुम्हाला काय करायचंय, पहिल्यापासून नीट सगळे लेक्चर व्यवस्थित अटेंड करायचे आणि जेवढं मी सांगतोय त्याप्रमाणे फॉलो करायचे. ठीक आहे, चला प्रॅक्टिस सेट 2.1 पहिला क्वेश्चन, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन. सोप्यालाही लाजवेल एवढा सोपा क्वेश्चन. कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट करायचे. देवित राईट करून बघा. काय असतं क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0. एबीसीच्या ऐवजी काहीतरी नंबर टाकायचे आणि व्हेरिएबल एक्स वापरा, वाय वापरा, काही वापरा, त्याला काही बंधन नाहीये. मग काय इथे लिहून टाकतो मी, 2x स्क्वेअर प्लस 7x मायनस 5 इक्वल टू 0 झालं क्वाड्रॅटिक. काही पण म्हणजे किती पण याचा आन्सर कोणी काही पण लिहू शकतं, फक्त ते सॅटिस्फाय झालं पाहिजे. काही पण म्हणजे ते सॅटिस्फाय झालं पाहिजे बरं का, त्याला म्हणणार आपण क्वाड्रॅटिक. दुसऱ्या एखाद्या घ्यायचं तर वाय मध्ये घेतो मी, समजा वाय स्क्वेअर मायनस 7y प्लस 4 इक्वल टू 0. असे कोणतेही क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण लिहू शकतो. इथं 2च विचारले होते म्हणून हे 2 आपण कन्सिडर केले. तर हे आय थिंक सगळ्यांना जमले क्वाड्रॅटिक इक्वेशन राईट करायला. तर पहिल्या क्वेश्चन मध्ये काही कन्फ्युजन आहे का, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन सगळ्यांना कळालं असावं. चलो आता दुसऱ्या क्वेश्चन कडे जाऊ आपण. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय बघा, हे रब करतो. दुसऱ्या क्वेश्चन मध्ये म्हटलंय डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता इथं मात्र आपण जे आता मागे क्वेश्चन केले तशा प्रकारे आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह राईट करावं लागतं. मी 1-2 क्वेश्चन तुम्हाला करून दाखवतो, नंतर बाकी तुम्ही करा. पहिलं वाला बघा आता,
क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल आपण करतोय. काय इक्वेशन म्हटलंय? x² प्लस 5x मायनस 2 इक्वल टू 0. आपल्याला चेक करायचंय क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही. मग पहिली कंडिशन बघायची, एकच व्हेरिएबल आहे का? तर आहे. मी इथे लिहायचं हिअर x इज द, जो काय व्हेरिएबल असेल तो वाला, x इज द ओनली वन व्हेरिएबल. x काय बेटा? इथं एकच व्हेरिएबल आहे. पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. त्यानंतर सेकंड कंडिशन बघायची, प्रत्येकाचा पॉवर होल नंबर आहे का? बघा इथं 2 आहे, इथं 1 आहे, इथं 0 आहे, म्हणजे होल नंबर आहे. नंतर बघायचं मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे का? येस, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. मग ते लिहायचं खाली, अँड मॅक्झिमम इंडेक्स किंवा मॅक्झिमम पॉवर, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल, मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज 2. व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स किती आहे? 2 आहे. म्हणून आपण म्हणणार इट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणून आपण काय म्हणणार, हे जे इक्वेशन आपल्याला दिले फर्स्ट मध्ये x² प्लस 5x मायनस 2, हे काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. आले लक्षात? तर असं डिस्क्रिप्टिव्ह थोडंसं राईट करायचं 2 मार्क्स आलं तर. जर डायरेक्ट चेक करायचं असेल तुम्ही ओरली पण करू शकता. तिन्ही कंडिशन बघायच्या, तिन्ही कंडिशन जर सॅटिस्फाय होताना दिसताय तर म्हणायचं क्वाड्रॅटिक आहे. जर त्यापैकी एखादी कंडिशन सॅटिस्फाय होत नसेल तेव्हा म्हणायचं क्वाड्रॅटिक नाहीये. ठीक आहे, चला आता स्क्रीनशॉट घेऊन घ्या फास्ट. मग आपण जे जे सोपे ते मी तुम्हाला ओरली सांगतो, आणि जे समजा सॉल्व्ह करून देण्यासारखे ते तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे, चलो आता सेकंड बघा. सेकंड इझी आहे. y² इक्वल टू 5y मायनस 10. मग त्याला डायरेक्ट नाही करायचं, पहिले काय करणार, स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणणार. मग पहिली टर्म काय आहे? स्क्वेअर टर्म, जी की आहे बरोबर तिला सेम ठेवणार. आता नंतर मिडल टर्म काय आहे? लेफ्टला पाहिजे आपल्याला, ती राईटला आहे, मग ती लेफ्टला आणायचं. 5y काय होईल? राईटचे लेफ्टला गेलं तर मायनस 5y होईल, आणि कॉन्स्टंट पण राईटचे लेफ्टला गेलं तर मायनस 10 चे काय होईल? प्लस 10 होईल, इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन होतं y² इक्वल टू 5y मायनस 10, याला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणलं, ते बनलं y² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. मग तिथं बघायचं एकच व्हेरिएबल आहे, पहिली कंडिशन सॅटिस्फाय. नंतर बघायचं जे इंडेक्स इथे होल नंबर आहे का? 2 1 0 होल नंबर आहे, मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे, म्हणजे हे पण काय बनलं? मग हे सेकंड इक्वेशन पण काय बनलं? इथं सेकंड इक्वेशन पण क्वाड्रॅटिक इक्वेशन होऊन जाईल. त्याचं पण तुम्हाला सिनॉप्सिस राईट करायचं सगळं, हे न करता. चलो आता थर्ड वाला थोडंसं वेगळं आहे. थर्ड वाला मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. त्यासाठी फर्स्ट वाला मी रफ करतो इथून. आय थिंक तुम्ही आता कॉपी पेस्ट केला असेल. थर्ड वाला आता मी तुम्हाला काय करतोय? सॉल्व्ह करून दाखवतोय पूर्ण डिटेल मध्ये. तर थोडं सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आपल्याला. आता बघा थर्ड मध्ये काय म्हटलंय? y² प्लस 1/y इक्वल टू 2. मग आता बघा इथं प्रॉब्लेम काय रे? म्हणजे हा क्वेश्चन वेगळा का बरे? डिनॉमिनेटरला व्हेरिएबल आला म्हणून. मग ज्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे ना त्याला डिलीट मारायचं. कोणामुळे प्रॉब्लेम आहे? डिनॉमिनेटरच्या y मुळे. मग ज्याच्यामुळे प्रॉब्लेम आहे का प्रॉब्लेम कॅन्सल करायचा. मग काय करणार? डिनॉमिनेटरचा y उडवणार. मग उडवण्यासाठी काय करावं लागेल रे? खालचा उडवण्यासाठी मल्टिप्लाय करावं लागतं, वरचा उडवण्यासाठी डिवाइड करावं लागतं. मग खालचा y जर मला उडवायचा आहे तर मला काय करावं लागेल? y न मल्टिप्लाय करावं लागेल. पण पुन्हा प्रॉब्लेम आहे, जर मी इथं y न मल्टिप्लाय केलं तर हे दोघं उड्या मारतील. म्हणजे मला काय करणं लागेल रे? प्रत्येक टर्मला y न मल्टिप्लाय करणं लागेल. सो इथे राईट करणार आपण मल्टिप्लाइंग both sides by y. both sides by y we get. दोघं साइडला म्हणजे प्रत्येक टर्मला आपण काय करतोय? y न मल्टिप्लाय करतोय. मग y² ला y न मल्टिप्लाय केलं तर काय बनणार? y³ बनणार. आता इथं जर मी y न मल्टिप्लाय केलं बघा, असं लक्षात घ्या मी कसं करतोय. आता इथं जर का आपण असं y न मल्टिप्लाय केला तर काय बनते? हा y आणि हा y कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं फक्त 1 राहील. आणि इक्वल टू आता इथं 2 न या 2 ला y न मल्टिप्लाय केलं तर काय बनन? 2y बनन. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणा. मग आता हे y³ ऍज इट इज, 2y इकडे आणा, चॉकलेट जाम निगेटिव्ह करा, 1 इक्वल टू 0 ऍज इट इज. मग आता याला सिम्प्लिफाय करून आपल्याला असा फॉर्म मिळाला. मग आता चेक करायचं आपल्याला हे क्वाड्रॅटिक आहे का नाहीये. मग आता पहिली कंडिशन काय आहे? y इज द ओनली वन व्हेरिएबल. हिअर y इज द ओनली वन व्हेरिएबल. y काय बाळांनो? इथं एकच व्हेरिएबल आहे. म्हणजे पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली. सेकंड काय म्हटलं होतं? सेकंड कंडिशन मध्ये म्हटलं होतं की
जे टर्म आहे सगळ्या त्यांचा पॉवर होल नंबर आहे का बघा. आता बघा 310 होल नंबर आहे प्रत्येकाचा पॉवर, म्हणजे सेकंड कंडिशन पण सॅटिस्फाय होतीये. थर्ड कंडिशन मात्र इथं थर्ड कंडिशन मात्र इथं घोळ करते बघा. थर्ड कंडिशन मध्ये काय म्हटलंय की मॅक्झिमम इंडेक्स 2 पाहिजे. आता मॅक्झिमम इंडेक्स जर का 2 पाहिजे तर इथं मॅक्झिमम इंडेक्स किती दिसतोय आपल्याला, तर इथं मॅक्झिमम इंडेक्स बाळांना आपल्याला किती दिसतोय 3 दिसतोय. त्यामुळे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. मग इथं लिहायचं हिअर y इज द ओनली वन व्हेरिएबल बट maximum index of the variable is 3. मॅक्झिमम इंडेक्स किती व्हेरिएबलचा 3 आहे. मग 3 असल्यामुळे काय होईल बेटा, हे इट इज नॉट क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे काय होणार नाही, मग क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार नाही. आलं लक्षात. चला जिथं सिम्प्लिफाय करायचंय तिथं सिम्प्लिफाय पण आपल्याला करावं लागेल. आता फोर्थ बघा, फोर्थ पण थर्ड सारखे मी तुम्हाला ओरली एक्सप्लेन करून देतो. आता इथं प्रॉब्लेम कोणामुळे, एक्स मुळे. मग एक्स न मल्टिप्लाय करायला लागेल दोन्ही साईडला. आता दोन्ही साईडला जर मी एक्स न मल्टिप्लाय करतो इथं काय बनणार, एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर बनणार. इथं खाली तो एक्स इथं लिहू समोर, इथं काय बनणार, एक्स स्क्वेअर बनणार. त्यानंतर आता 1/x ला जर आपण एक्स न मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 1 होईल. इज इक्वल्स टू -2 ला एक्स न मल्टिप्लाय केलं तर काय बनणार, -2x बनणार. बरोबर आहे. मग इथं जर बघितलं आपण तर एकच व्हेरिएबल आहे, इंडेक्स होल नंबर आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स पण किती आहे, 2 आहे. म्हणजे हे काय असणार आहे बाळांनो, हे इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. तुम्हाला सगळे प्रोसिजर अशी फॉलो करायची आहे. ठीक आहे ना. आता फिफ्थ वाला हे एकदा रब करतो मी, 1 मिनिट थांबा. आता फोर्थ पर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं. आता फिफ्थ वाला बघू. म्हणजे हे क्वाड्रॅटिक आहे. सेकंड होतं का रे, सेकंड पण होतं, थर्ड मात्र क्वाड्रॅटिक नव्हतं. आता फिफ्थ मध्ये काय करायला लागेल रे, फिफ्थ मध्ये दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. करून दाखवू का, चलो कर देते फिर सॉल्व. याला रब करतो बरं का, घेतला स्क्रीनशॉट. थर्ड वाला सॉरी किती, फिफ्थ वाला करू आपण सॉल्व. दोन्ही ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल तिथं. रेड चांगला आहे. क्वेश्चन नंबर 2 मधलं फिफ्थ वाला काय म्हणतो क्वेश्चन, m+2 इंटू m-5 इक्वल टू 0. पहिले काय म्हणतोय, हा पहिला m दोघांना मल्टिप्लाय होईल, नंतर 2 दोघांना मल्टिप्लाय होईल. काय मिळेल मग, m इंटू m, m स्क्वेअर, m इंटू -5 होईल -5m, 2 इंटू m होईल 2m, आणि 2 इंटू -5 होईल -10 इक्वल टू 0. करा सिम्प्लिफाय. m स्क्वेअर -5 + 2 होईल -3m, -10 इक्वल टू 0. हे मिळालं आपल्याला. सिम्प्लिफाय करून स्टँडर्ड फॉर्म मिळाला. हा बघा एकच व्हेरिएबल आहे, मॅक्झिमम पॉवर 2 आहे, सगळ्या टर्मची इंडेक्स जी ती होल नंबर आहे. म्हणजे हे पण काय होणार आहे, हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे. याच्या पण खाली तुम्ही ते स्टेप्स लिहून टाका. ठीक आहे. सिक्स्थ वाला बघा, सिक्स्थ वाला ओरली कळतंय. इथं m³ आहे, इथं 3m³ आहे. जर आपण सबट्रॅक्ट जरी केले तर 3m³ मधून m³ गेलं तर 2m³ उरल. म्हणजे m³ ची टर्म राहणारच आहे. म्हणजे व्हेरिएबल जरी एक असला तरी मॅक्झिमम इंडेक्स किती मिळतोय, 3 मिळतंय. म्हणजे हे पण काय नसेल मित्रांनो, हे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन नसेल. आले सगळे क्वेश्चन लक्षात. तर दोन तीन क्वेश्चन मी तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहून दिलंय. बाकीचे जे आहेत ते तुम्हाला स्वतः करायचे आहे. लक्षात तुमच्या मी आणून दिलेले आहे. ठीक आहे. जर मी सगळं राईट करत असलो तुम्हाला बोर होईल पुन्हा. जे ज्यांचं सोल्युशन मी लिहायचं बाकी ठेवलंय ते तुम्ही लगेच आपल्या लेक्चर संपलं की ते लिहून काढायचंय. कारण बघा जरी तुम्हाला कळत असेल की नाही सर मला ते येतं मग लिहायची काय गरज आहे, पण आपल्याला थोडंसं डिस्क्रिप्टिव्ह लिहिता आलं पाहिजे. त्यामुळे थोडंसं रायटिंगची प्रॅक्टिस करा तिथं. ठीक आहे. तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये कोणाला काही अडचण आहे का, आहे का. चलो क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊ. हे रब करतो एकदा, हे राईट करून घ्या एवढं. आता क्वेश्चन नंबर 3 काय म्हणतोय बघा. क्वेश्चन नंबर 3 मध्ये म्हटलंय राईट द फॉलोइंग इक्वेशन इन द फॉर्म ax² + bx + c = 0 and then write the values of a b c for each of the equation. म्हणजे काय करायचं आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म मध्ये न्यायचंय आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये नेल्यानंतर स्टँडर्ड फॉर्म सोबतच कम्पेअर करून एबीसी चे व्हॅल्यू सांगायचे. एकदम सिंपल आहे बघा. हे पण हे उलट त्याच्यापेक्षा सिंपल आहे. एक करून दाखवतो मी तुम्हाला, लगेच तुमच्या लक्षात येईल.
क्वेश्चन नंबर 3 मधला पहिले एक्झाम्पल काय रे, 2y इज इक्वल टू 10 मायनस वाय स्क्वेअर. आता स्टँडर्ड फॉर्म मध्ये पहिले स्क्वेअर टर्म पाहिजे, जी की राईटला ती लेफ्टला आणली तर काय होईल रे, निगेटिव्ह होईल. सॉरी निगेटिव्ह तर पॉझिटिव्ह होईल. वाय स्क्वेअर नंतर मिडल टर्म वाय पाहिजे, ती आहे कॉन्स्टंट टर्म, राईटची लेफ्टला आणली तर काय होईल, निगेटिव्ह होईल, इक्वल टू 0. आलं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. कम्पेअर करा. कंपेअरिंग विथ आता स्टँडर्ड फॉर्म तुम्ही इथं एक्स वाला भी लिहू शकता, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, किंवा वाय वाला पण लिहू शकता. ठीक आहे, एक्स वाला स्लाइड करा, किंवा मग वाय मधल्या कसं लिहिलं असतं आपण, ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0 असं राईट केलं असतं. कंपेअरिंग विथ ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 वी गेट. मग आता ए काय राहतं इथं, ए स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट किती दिसतो इथं, काहीच नाही म्हणजे 1. ए ची व्हॅल्यू झाली 1. त्यानंतर बी म्हणजे वायचा म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट किती रे, 2. बी झालं किती 2. त्यानंतर कॉन्स्टंट टर्म किती आहे, -10 म्हणजे सी झालं किती -10. ए 1 बी 2 आणि सी मिळालं किती -10. आलं लक्षात. तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये न्यायचंय आणि स्टँडर्ड फॉर्म मध्ये नेल्यानंतर मग एबीसी व्हॅल्यू इझिली काढता येतात. चला फास्ट कॉपी पेस्ट करायला. नंतर सेकंड वाला थोडंसं लेंदी बघा, सेकंड वाला मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. झालं का, चलो करूया कॅन्सल. आता करू आपण सॉल्व सेकंड एक्झाम्पल. सेकंड मध्ये थोडंसं आपल्याला सॉल्व्ह करणं आहे तिथं. आता सेकंड मध्ये काय म्हटलंय बघा, एक्स मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. मग इथं लेफ्ट साइडला बघा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, मग याला पहिले एक्सपांड करायला लागेल. एक्सपांड करण्यासाठी फॉर्म्युला कोणता लागेल इथं, x मायनस 1 म्हणजे हे a मायनस बी वाला झालं. a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर माहिती नाही, इथे लिहू का, a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतं रे, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला इथं लेफ्ट साइड मध्ये वापरणार आहे आपल्याला. a काय असेल x आणि b काय असेल 1. मग या फॉर्म्युलाचा जर एक्सपांड केला आपण तर काय बनन, a स्क्वेअर म्हणजे x स्क्वेअर, 2ab म्हणजे 2 इंटू x इंटू 1 2x आणि b स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर मिळेल 1. राईट साइडचे 2x प्लस 3 ऍज इट इज. ठीक आहे. आता याला करणं लागेल आपल्याला काय, सिम्प्लिफाय. हे रफ करतो. मग आता बघा पहिले काय पाहिजे, स्क्वेअर टर्म पाहिजे, ती आहे ऍज इट इज. नंतर x वाली टर्म इथं -2x आहे आणि हे 2x राईटच्या लेफ्टला आलं तर काय होईल, -2x होईल. हा 1 ऍज इट इज आणि 3 राईटच्या लेफ्टला आलं तर काय होतील, -3 इक्वल ला काय येईल बाळांनो 0. याला सिम्प्लिफाय करा, मिळेल काय, x स्क्वेअर ऍज इट इज -2x विल बी -4x, 1 - 3 होईल -2 इक्वल टू 0. आलं का बघा स्टँडर्ड फॉर्म मध्ये, x स्क्वेअर प्लस bx प्लस सी मध्ये आलं का, येस. मग आता कम्पेअर करून व्हॅल्यू लिहायचं, इथं राईट करायचं. कंपेअरिंग विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट. a किती मिळेल रे, x स्क्वेअरचा कोइफिशियंट 1, a मिळेल 1, b x चा कोइफिशियंट -4 आणि c कॉन्स्टंट टर्म -2. तर a मिळाला 1, b मिळाला -4 आणि c मिळाला -2. आले लक्षात. फर्स्ट आणि सेकंड आपण केलं सॉल्व. चला फास्ट स्क्रीनशॉट घेऊन टाका बाजूला, तुम्ही विजिबल आहे ना, येस घेतला का. आता थर्ड बघा, आता मी तुम्हाला जे जे इझी आहे ना ते ओरली सांगतो. थर्ड मध्ये काय म्हटले बघा, एक्स स्क्वेअर प्लस 5x इक्वल टू -3 - x. आता याला काय करणार तुम्ही, हे राईटचे लेफ्टला आणणार, याला सिम्प्लिफाय करून तुम्ही एबीसी इझिली सांगू शकता. तर हे मी होमवर्कला स्किप करतोय. फोर्थ वाला पण बघा एकदम सिंपल आहे. 3m स्क्वेअर हे 2m स्क्वेअर राईटचे लेफ्टला जातील, 9 लेफ्टला जातील आणि इझिली हे पण तुम्हाला काय करता येईल, होमवर्कला सॉल्व्ह करता येईल. हे पण स्किप करतोय. त्यानंतर हे पण इझी बघा, p न मध्ये मल्टिप्लाय करा, हे पण इझिली काय करता येईल बेटा, सॉल्व्ह करता येईल. आणि हे वालं x स्क्वेअर -9 देव करून तेवढं, ते पण सिंपल, पण तेवढं करून देतो 6 वाला, शेवट गोड करून टाकू. चला 6th वाला करून देतोय सॉल्व्ह. बाकीचे मधले जे 3 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला करायचे, कोणतं 3, 4 आणि 5 आणि लगेच करायचे आजच्या आज. बरं
चला 6th वाला x² मायनस 9 इक्वल टू 13. आता पहिले स्क्वेअर टर्म लागन जी की दिसतीये, मिडल टर्म एक्स वाली पाहिजे की नाहीये, मग त्याला 0x घेतो आपण. -9 मायनस 13 इक्वल टू 0. 13 काय आला, राईटचा लेफ्टला आला तर निगेटिव्ह झाला. सिम्प्लिफाय केला काय मिळाल, x² प्लस 0x मायनस किती झाले 22 इक्वल टू 0. ते लिहायचं खाली कंपेअरिंग विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 वी गेट a किती मिळाल रे 1, b मिळाल 0 आणि c मिळाल किती -22. आले लक्षात. तर अशा वेळेनं आपण क्वेश्चन नंबर 3 काय केला इथं कंप्लीट केलं. याच्यामध्ये कोणते क्वेश्चन केले आपण, स्टँडर्ड फॉर्म सोबत कंपेअर करून एबीसी चे व्हॅल्यू राईट केलं. आणि असा एखादा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला मिळेल म्हणजे मिळेल, जो की सगळ्यांना येईल, दगडातल्या दगडाला पण एक क्वेश्चन जमतील, इतके सिंपल हा कॉन्सेप्ट आहे. त्यामुळे हा कॉन्सेप्ट राहू द्यायचा नाही कोणीच. ठीक है, चलो चलते क्वेश्चन नंबर 4 की तरफ. हे राईट करून घेतलं का, चलो कट करू मग. आता क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय बघा, काय म्हटलंय, डिटरमाइन वेदर द व्हॅल्यूज गिवन अगेन्स्ट दी क्वाड्रेटिक इक्वेशन आर द रूट्स ऑफ इक्वेशन ऑर नॉट. आपल्याला चेक करायचंय, म्हणजे बघा इथे इक्वेशन दिलंय आपल्याला आणि इथे व्हॅल्यू दिलंय, मग ह्या व्हॅल्यू या इक्वेशनचं रूट आहे का नाही ते चेक करायचंय. आपण कन्सेप्ट बघितला बघा, जर त्या व्हॅल्यूने इक्वेशनला सॅटिस्फाय केलं, म्हणजे राईट साइडवर जर आन्सर भेटलं तर आपण म्हणतो रूट आहे, जर नाही भेटलं तर आपण म्हणतो रूट नाहीये. एकदम सिंपल आहे. पण क्वेश्चन नंबर 4 मधलं फर्स्ट एक्झाम्पल काय दिलंय, x² प्लस 4x मायनस 5, x² प्लस 4x मायनस 5 इक्वल टू 0. 1 आणि -1 साठी चेक करायचंय. फॉर x इक्वल टू 1 चेक करू पहिले. मग जिथं x तिथं काय ठेवणार 1 ठेवणार. मग काय मिळेल 1² फक्त x रिप्लेस करायचं 1 न, जास्त डोकं लावायचं नाही. 4 into 1 minus 5, 1 चा स्क्वेअर 1, 4 1 चा 4 minus 5, 1 plus 4 will 5, 5 minus 5 will 0. मिळालं 0, मिळाला पाहिजे होतं 0, म्हणजे काय झालं बघा, x इक्वल टू 1 न या इक्वेशनला बाळांनो सॅटिस्फाय केलं. आणि म्हणून आपण म्हणणार काय म्हणणार रे, x इक्वल टू 1 is a root of given quadratic equation. x इक्वल टू 1 काय मग गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे असं आपण म्हणणार. ठीक आहे, आता नंतर चेक करू -1चं. हे छोटं करतो थोडंसं. आता आपण चेक करतोय फॉर x इज इक्वल टू -1. विजिबल आहे ना, ओके. फॉर x इक्वल टू -1. आता काय करणार, x जागेवर -1 ठेवा, काय होईल -1 चा स्क्वेअर प्लस 4 into -1 -5. -1 चा स्क्वेअर किती 1, 4 into -1 will -4, -5 as it is, -4 -5 will -9, 1 -9 will -8. मिळालं -8, मिळाला पाहिजे होतं 0, म्हणजे जे पाहिजे ते मिळालं का नाही, म्हणजे -1 नाही आले सॅटिस्फाय केलं का नाही, म्हणजे -1 सोल्युशन असेल का नाही. म्हणजे इथं आपण लिहिणार x इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजे x इक्वल टू -1 काय नसेल बेटा, याचं रूट नसेल. चला दोन्हीचा पण फास्ट स्क्रीनशॉट काढून घ्या, थोडं साईडला सरकतो मी. आलं लक्षात मग रूटचा कन्सेप्ट. जर का सॅटिस्फाय केलं तर रूट आहे, जर का सॅटिस्फाय केलं नाही तर आपण म्हणणार रूट नाहीये. बघा रूटचे 2 क्वेश्चन आहेत, याला करू का आता मोठं. त्यातला एक आपण सॉल्व्ह केलेला आहे, एक जो सेकंड वाला आहे 2m² - 5m = 0, हा मी काय करतोय तुम्हाला होमवर्क साठी सोडतोय. सेम जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल केलं बाळांनो, तसंच तुम्हाला सेकंड एक्झाम्पल करायचं आहे आणि मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे 2 याचं रूट आहे का आणि 5/2 याचं रूट आहे का, हे दोघं चेक करायचे. आणि जे रूट असेल जे रूट नसेल ते सगळं मला कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे.
ठीक आहे. चलो आता आपण जाऊ बाळांनो क्वेश्चन नंबर 5 कडे. त्याच्या आधी मी याला कट करतो पहिले. क्वेश्चन नंबर 5. आता क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलंय बघा मित्रांनो. क्वेश्चन नंबर 5 म्हणतो इफ फाइंड के, म्हणजे एक अननोन काहीतरी कॉन्स्टंट दिलाय तो शोधायचा आहे आपल्याला. फाइंड के इफ x इक्वल टू 3 इज द रूट ऑफ द इक्वेशन. इथं इक्वेशन लिहितो बघा मी, सॉरी इक्वेशन दिले आपल्याला काय, kx स्क्वेअर 5 नंबरचा क्वेश्चन, kx स्क्वेअर मायनस 10x kx स्क्वेअर मायनस 10x प्लस 3 इक्वल टू 0 असं इक्वेशन दिले आपल्याला. आणि म्हटलेलं काय की या इक्वेशनचं बघा क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय. मागच्या क्वेश्चन मध्ये म्हटलं होतं रूट आहे की चेक करा. इथं म्हटलंय का ते रूट आहे. मग 3 जर याचा रूट असेल तर के शोधा म्हटलंय. मग आता मला एक सांगा, इथं म्हटलंय x इक्वल टू 3 इज अ रूट ऑफ गिव्हन इक्वेशन. याला इक्वेशन 1 म्हणतो इथं. गिव्हन इक्वेशन फर्स्ट म्हणजे या इक्वेशनचं 3 रूट आहे. बघा रूट आहे की नाही ते चेक केलं आपण. रूट आहे कधी जर सॅटिस्फाय केलं तर, नाही कधी सॅटिस्फाय नाही केलं तर. मग इथं काय म्हटलंय रे, इथं असं तुम्हाला सांगितलं डायरेक्टली ते रूट आहे. मग ते जर रूट आहे असं जर सांगितलं असेल याचा अर्थ होतो मित्रांनो याला सॅटिस्फाय करत असेल. बरोबर आहे का नाही. आपण काय म्हटलं, सॅटिस्फाय केलं तर रूट आहे. मग रूट आहे म्हणलं सॅटिस्फाय करणारच ना. बरोबर आहे का नाही. म्हणजे काय कन्सेप्ट आहे इथं, इथं कन्सेप्ट आहे x इक्वल टू 3 याला काय करणार आहे, सॅटिस्फाय करणार आहे. म्हणजे x इक्वल टू 3 याच्यामध्ये ठेवायचं, सॉल्व्ह करून आपल्याला काय मिळणार आहे, k मिळणार. एवढा साधा सोपा कन्सेप्ट आहे. प्लेस x इक्वल टू 3. सो काय मिळणार रे, जिथं x तिथं 3. k इंटू 3 स्क्वेअर मायनस 10 इंटू 3 प्लस 3 इक्वल टू 0. जस्ट सिंप्लिफाय. k इंटू 3 चा स्क्वेअर 9 मायनस 10 3 चा 30 प्लस 3 इक्वल टू 0. k इंटू 9 झाले 9k मायनस 30 प्लस 3 किती होईल रे, हे होईल मायनस 27 इक्वल टू 0. 27 ला चॉकलेट च्या राईटला पाठवा, काय बनन मित्रांनो, हे बनन किती प्लस 27. आणि 27 ला जर का आपण 9 ने डिवाइड केलं तर किती मिळेल रे, k मिळेल 9 3 चा 27. तर k ची व्हॅल्यू मिळाली किती, 3 मिळाली. आले का लक्षात. म्हणजे बघा जर सॅटिस्फाय केल्यावर रूट बनत असेल तर मग रूट असला सॅटिस्फाय करत असेल हा कॉन्सेप्ट होता, इथं बाकी काही नाही. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट घेऊन टाका फास्ट. घेतला. चलो क्वेश्चन नंबर 6. याच्यामध्ये पण बघा काय म्हटलंय, इफ वन रूट ऑफ द इक्वेशन इज -7/5. एक इक्वेशन दिले 5m स्क्वेअर प्लस 2m प्लस k इक्वल टू 0. याचं एक रूट दिलंय -7/5 आणि k काढायचं आणि ही ऍक्टिव्हिटी दिली आहे. म्हणजे सेम याच क्वेश्चनचा कॉपी पेस्ट आहे. आणि इथं तरी आपण सॉल्व्ह केलंय, इथं तुम्हाला फक्त फिल इन द ब्लँक करायचंय. मग करता येईल का, करता येईल ना. चला मग क्वेश्चन नंबर 6 पण काय करतोय मी तुम्हाला आता होमवर्क साठी बेटा हा स्किप करतोय. तर आज मी तुम्हाला खूप सारा होमवर्क दिलाय, सगळा होमवर्क आजच्या आज कंप्लीट करून लगेच व्हिडिओच्या खाली मला कमेंट बॉक्स मध्ये जेवढे काही क्वेश्चन होमवर्क साठी दिले ते आन्सर टाकायचे आहेत. आता खूप एन्जॉय केला तुम्ही, 10-12 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या एन्जॉय केल्या आहेत. आता थोडासा अभ्यासाला लागा बाबा हो. आणि आपली काही कॉम्पिटिशन फक्त अगस्ती सोबत नाहीये, आपली कॉम्पिटिशन सगळ्या महाराष्ट्रात आहे. कारण पूर्ण महाराष्ट्रातले पोरं 10वीचा पेपर देणार आहे. त्यामुळे असा उगाच भाव करू नका की सर मला इथं मार्क्स पडताय म्हणजे मी लय हुशार आहे. नाही बाळा, त्यापेक्षा खूप हुशार मुलं आहे. आणि त्या हुशार मुलांच्या कॉम्पिटिशन मध्ये जर तुम्हाला टिकायचं असेल तर तुम्हाला बाळांनो अभ्यास करावा लागेल. आणि देर इज नो ऑप्शन फॉर दॅट. म्हणजे दुसरा काही ऑप्शन नाहीच अभ्यासाला, त्याला एकच ऑप्शन आहे, अभ्यास अभ्यास आणि पुन्हा अभ्यास. त्यामुळे मागचे 10-12 दिवस तुम्ही काय केलं काय नाही ते विसरून जा आता. आणि आजपासून बाळांनो अभ्यासाला लागायचं आहे. आणि नीट कमीत कमी दररोज 4 ते 5 तास तुमच्या आता अभ्यासाला गेले पाहिजे. फेब्रुवारी मध्ये पेपर आहे, टाइम टेबल पाहिलाय का, किती दिवस उरले मग, नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी 3 महिने तुमच्याकडे आहेत. त्यात पण 1 महिना प्रॅक्टिकल मध्ये जातोय. त्यामुळं किती दिवस
प्रत्येक चॅप्टरला मिळत आहे याचं नीट कॅल्क्युलेशन करून अभ्यासाला लागायचंय. आणि दररोजच्या दररोज जे काही तुमच्या स्कूलमध्ये असेल, आपल्या युट्यूब चॅनलवरती असेल, जे काही शिकून होतंय ते बाळांनो दररोजच्या दररोज काय करायचं आहे, त्याच दिवशी कंप्लीट करून टाकायचं. नाही तर करू नंतर, बघू नंतर असं नकोय. जेव्हाच्या तेव्हा करायची सवय लावा. म्हणजे तुम्ही काय होणार, अपडेट राहणार आणि तुमचा बॅकलॉग जास्त पडणार नाही. ठीक आहे. आज पहिलाच दिवस, आता सुट्ट्यानंतर जास्त काही बोलत नाही मी. तर इथं आपली काय होती रे, फर्स्ट एक्सरसाइज बाळांनो कंप्लीट होतीये. तर आज फर्स्ट लेक्चर असल्यामुळे इथं थांबतोय आपण. पुढचा जो पोर्शन आहे तो लगेच उद्या मी अपलोड करतो. पण त्याआधी तुम्हाला काय करायचंय, हे पूर्ण बाळांनो जे काही क्वेश्चन मी स्किप केले होमवर्कसाठी, एकदम सिंपल किंवा जे झाले त्याच्या टाईपचे दुसरे क्वेश्चन आहेत, ते सगळे आजच्या आज करून लगेच कमेंट बॉक्स मध्ये आन्सर टाकायचे. ठीक आहे. आणि ज्यांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाहीये त्यांनी आठवणीनं सबस्क्राईब करायचंय आजच्या आज. तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, जे काही 10वीला तुमचे रिलेटिव्ह आहेत त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ नक्की पाठवा. आणि त्यानंतर जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हा माणूस खरंच काहीतरी आपल्याला नवीन शिकवतोय, या माणसाने शिकवलेलं खरंच आपल्याला कळतंय, तर बाळांनो तुम्हाला मला गुरुदक्षिणाच्या फॉर्म मध्ये काय करायचं आहे, आपल्या व्हिडिओला लाईक करायचंय. ठीक आहे. चलो, तर आज 2.1 इथं संपली आहे. इथं आपण आपली सेवाही थांबवतोय बाळांनो. लगेच उद्या आपला याचा पुढचा पार्ट काय होणार आहे तुम्हाला बघायला मिळणार आहे. ठीक आहे. थांबवायची मग सेवा. चलो, बाय बाय, टाटा, टेक केअर, डू स्टडी.